विनय पठाण साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले पवन डोंगरे साहेब आणि सर्वांचे नाव घेतो तर खूप वेळ नाही, आपल्याला दोन्ही वक्त्याला ऐकायचंय आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर. मी फार लांबचं भाषण या ठिकाणी करणार नाही, कारण आपल्याला वक्त्याचं व्याख्यान या ठिकाणी ऐकायचं. की आज सय्यद अकरम यांची पुन्हा एकदा दुसऱ्यांदा शहर अध्यक्ष म्हणून निवड झाली. किरण पाटील डोणगावकर यांची पुन्हा एकदा दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली. मी आपल्या सर्वांच्या वतीने या जोडीला खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून आदरणीय राहुल गांधी साहेबांचे जे स्वप्न आहे ते साकार व्हावं अशी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. बोलण्यासारखं खूप आहे, परंतु सध्या आपली कमाल फारुकी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या जिल्ह्याची, आपल्या शहराची, किंबहुना जवळपास मराठवाड्याची मी म्हणेन, अपने पार्टी की संगठनात्मक हालत खस्ता है. इसलिए हम सब लोगों को एक जगह आकर के कुछ नया एक दूसरे में नहीं खोजते हुए आगे जाना जरूरी है, ऐसा मैं समझता हूं. आणि आता कोणीतरी म्हटलं, मला वाटतं कमाल भाई म्हणजे तुम किसी के मेहरबानी से नहीं बने. संगठन सृजन अभियान एक आदमी की मेहरबानी से बने. वो नाम खत आणि बी बियाणे मिळणार नाहीये आणि खत बी बियाणे जर मिळाले नाही तर अन्य धान्य भारतामध्ये उपलब्ध होणार नाहीये आणि पुन्हा आपण परक्यावर अवलंबून राहू. हा मोदीचा डाव आहे. प्रत्येक गोष्ट आम्ही परक्यावर अवलंबून राहिलो पाहिजे. जसं गॅस, डिझेल, पेट्रोल याचा जो तुटवडा चालतोय तसा अन्य धान्याचा सध्या तुटवडा जाणवणार आहे आणि याला जर कोण कारणीभूत असेल तर ते फक्त मोदी सरकार राहणार आहे. आणि म्हणून आम्ही काँग्रेसच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी हा रास्ता रोको केलेला आहे. ओ मामा पेशंट उठा. उसके लिए पैसे नहीं देना है सर. 2014 से सारी बातें कम कर दिया. हम तुम्हारे साथ हैं.